अर्पिताच्या शाळेमध्ये काही तर कार्यक्रम होता, त्यामुळे ना ती मेकअप करण्यासाठी आली होती. तुम्हाला तर माहितीये मला काही जास्त जमत नाही मेकअप, पण मी तिची ना हेअरस्टाईल खूप छान केली होती. मला खूप जास्त ती आवडली. आता तुम्हीच सांगा तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल कशी झालेली आहे. आवरण्याच्या नादामध्ये उशीर झाला होता, ती गेली आणि चिमणीचे ना काही फॅन्स आले चिमणीला भेटाय. चिमणी सुरुवातीला कोणाकडे जात नाही आणि गेल्यानंतर परत काय येत नाही. ते सगळेजण ना छोट्या मांजराच्या पिल्लासोबत ना मस्त असे खेळत होते. आणि हे छोटं मांजराचं पिल्लू जेवढं ऍक्टिव्ह आहे ना तेवढंच आगाऊ पण नाही, माहितीये. चिमणीच्या नुसतं सारख्या खोड्या काढत असतं, कारण चिमणी सुद्धा ना त्याला सारखी पिडत असते, त्यामुळेच ना ते पण चिमणीला पिडतं. आणि मी काय बनवले तुम्हाला दाखवू का? घाबरू नका, जादू टोना वगैरे मी काय करत नाही बरं का. तर ही आहे माझ्या चिमणीची ना सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह ना डॉल. मी ना हजाराच्या बाहुल्या घेऊन दिलेल्या आहेत, पण तिला ना ही क्ले पासून बनवलेली बाहुली जास्त आवडली. आता डेकोरेशन करण्यासाठी ना मी मेशोवरनं खूप सारं सामान मागवलं होतं, त्यातलंच काही आलं आणि त्याच्यापासून ना मी लगेच क्ले बनवला. मला ना खूप दिवसापासून असे ना फ्रीज मॅग्नेट बनवायचे होते. अशी कलाकारी करून ना खूप दिवस झाले, त्यामुळे एवढं मला वाटतं फिनिशिंग नाही आलं, पण ठीक आहे. आता सुरुवातीला ह्याला कलर करण्यासाठी ॲक्रेलिक कलर वापरले होते, म्हटल्यावर ना वरून ना वार्निश लावलं, ज्यामुळे कलर सुद्धा जात नाही आणि वेगळी शाईन येते. आणि फायनली माझे ते ना फ्रीज मॅग्नेट बनवून तयार होते. त्यानंतर ना पुन्हा पार्सलवाल्याचा कॉल आला आणि मी पार्सल आणायला गेले. 5 पार्सल आलेले होते, त्यातले 4 तर ना डेकोरेशन साठीचं सामानच होतं. आणि आलेल्या त्या सामानापासूनच ना आज असा मस्त असा क्लचर आणि फ्लॉवर बनवलेले होते. मी खूप दिवसांनी ना स्वतःच्या हाताने अशा छान छान गोष्टी बनवते, मला तर खूप छान वाटत आहे.